राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांच्या वतीने सलग 15व्या वर्षी मोफत श्रींच्या मूर्तीचे संख येथील बाबा आश्रमात वाटप करण्यात आले। हरिभक्त परायण तुकारामबाबा हे कायम सामाजिक कार्यातून आपली सामाजिक बांधिलकी जपत आले। कोरोना, दुष्काळ, महापूर, चक्रीवादळ, अपघातग्रस्तांना, जळीतग्रस्तांना तातडीने मदत, दुष्काळी जत तालुक्यातील शेवटच्या टोकाला पाणी मिळावे यासाठी संख ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी काढली होती। मदत नव्हे कर्तव्य म्हणून तुकाराम बाबांचे कार्य सुरू असते। राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य श्री संत सयाजी बागडेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त 2010 पासून तुकाराम बाबा यांनी एक गाव एक मोहीम राबविणाऱ्या गावासाठी श्रींच्या मूर्त्या मोफत देण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलाय। मंगळवेढा, जत, कवठे महांकाळ तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळांना गावांना श्रींच्या मूर्त्या मोफत देण्यात आलेत। यंदाही संख येथील बाबा आश्रमात गणेश मंडळांना हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांनी श्रींच्या मूर्त्यांचं मोफत वाटप केले। यावेळी तुकाराम बाबांच्या मातोश्री भगिनी प्रशांत कांबळे, मोहसिन मणे, रामदास भोसले यांच्यासह विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते। युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या मागणीच्या पूर्तीसाठी घातलेले साकडे गणेश मंडळांना मूर्ती वाटप केल्यानंतर बोलताना तुकाराम बाबा यांनी राज्यातील 1,34,000 मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांच्या रोजगारांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी श्री गणरायाला साकडं घातलंय। या संदर्भात आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले। शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी 9 ते 12 दरम्यान रामायणाचार्य हरिभक्त परायण भगवान गोडसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल्याचे कीर्तन, 12:30 वाजता फुले व गुलाल वाहून सांगता होणार असल्याचे हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले। संपन्न श्री संत सद्गुरू सयाजी बागडेबाबांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने 2010 पासून आम्ही एक गाव एक गणपती हा उपक्रम मंगळवेढा तालुका आणि जत तालुक्यामध्ये राबवत असताना याही वर्षी आम्ही त्याच पद्धतीने एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवत असणाऱ्या सगळ्या मंडळांना गणेश मूर्ती भेट देऊन एक अनोखा उपक्रम गेली 17 वर्ष झाले आम्ही हा चालवतोय। आणि त्याच अनुषंगाने आज देखील जत तालुक्यामध्ये अनेक गावामध्ये एक गाव एक गणपती एक वेगळी समीकरणता प्रत्येक माणसामध्ये जिवंत व्हावी या अनुषंगाने मंडळी एकत्र यावेत, गाव एकत्र व्हावं, राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि वैराग्य संपन्न बागडेबाबा त्याच अनुषंगाने हा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये जावा यासाठी एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवत असताना त्या प्रत्येक गावाला याही वर्षी आम्ही 21हून अधिक गावांना गणेश मूर्ती भेट देण्यात आलेली हा गणेश यांनी प्रार्थना करतो की मुख्यमंत्री युवा कार्यपरिषद जे विद्यार्थी पूर्ण महाराष्ट्रात आहेत 6 महिन्याचा कार्यकाळ संपला, 11 महिन्याचा कार्यकाळ संपत आलेला आहे तरी देखील त्या मुलांना पुन्हा पगार किंवा त्याही त्या ठिकाणी पुढं काय हा मोठा प्रश्न पडलेला आहे। तर मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की जे माननीय उदय सामंत साहेब येऊन सांगलीमध्ये शब्द दिल्याने एकनाथजी शिंदे साहेबांची भेट होऊन पुढे काहीतरी सकारात्मक दृष्टीतून वाटचाल होईल हेही त्या ठिकाणी सांगितलं। तर मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या मुलाला देखील हाताला काम भेटावं। जसं गणपती मंडळामध्ये सगळे एकत्र येऊन वाटचाल करतात तसं या सरकारने जे लाडका भाऊ योजना काढलेल्या ते देखील भविष्यामध्ये सत्यामध्ये उतरावे अशी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो। थांबतो। धन्यवाद। जय बावड गणपती बाप्पा।